नमस्कार. सर्व भाव्याधिकाऱ्यांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, परत आपल्या सेवेमध्ये आज विविध स्पर्धा परीक्षेसाठी, ते म्हणजे उद्या होणारे संभाव्य पोलीस भरती, त्याचबरोबर उद्याच्या 26 तारखेपासून जे परीक्षा देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा उपयुक्त व्हिडिओ मी आज खास करून तुमच्यासाठी बनवलेला आहे. बघा मित्रांनो, शब्दांच्या जातीमध्ये जात म्हणजेच मित्रांनो प्रकार, आणि प्रकार कशाहून ठरतात? वाक्यामध्ये एक विविध कार्य केलेल्या जो शब्द असतो त्या शब्दावरून एक ठरलेली जी जात असते तिलाच आपण शब्दाच्या जाती किंवा शब्दाचे प्रकार असं म्हणत असतो. तर बघूया मित्रांनो, आता महत्वाच्या भागामध्ये शब्दांच्या जाती या टॉपिकमध्ये सर्वनाम नेमकं कशाला म्हटलं जातं आणि सर्वनामावर कशा प्रकारचे प्रश्न मागील परीक्षेमध्ये आलेले होते, त्याच माध्यमातून उद्या येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेमध्ये उपयुक्त या प्रश्नांचा फायदा होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर सुरुवात करूया एका महत्वाच्या घटकाला, तो म्हणजे सर्वनाम म्हणजेच प्रतिनाम. प्रतिनाम म्हणजेच प्रतिनिधी आणि नामाऐवजी वापरला जाणारा जो विकारी शब्द आहे, विकारी म्हणजेच सव्य, तो म्हणजे सर्वनाम. यावर आज आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, चला तर सुरुवात करूया एका महत्वाच्या भागाला. तो भाग म्हणजे आमच्या डोक्यामध्ये क्लिअर झाला पाहिजे. चला, सर्वनाम या टॉपिकच्या माध्यमातून आज आपण सुरुवात करणार आहोत. आणि पहिल्याच प्रश्नाची सुरुवात आपल्यासाठी प्रश्न कशा प्रकारचा येतो, सर्वनाम म्हणजे काय हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे शब्दांचा प्रकार ओळखा. या ठिकाणी एक नामाबद्दल उपयोग झालेला प्रश्न आहे, तो म्हणजे आपुलकी. आम्हाला कळलं पाहिजे मित्रांनो की धर्मीवाचक पासून तयार होणारा धर्मवाचक. आता आम्हाला कधी कधी हे प्रॉब्लेम येतो, सर काय नेमकं हे धर्मीवाचक मध्ये कोणते नामांचा उपयोग होतो? ते म्हणजे सामान्य नाम आणि विशेष नाम यांना जेव्हा प्रत्यय लागतात आणि प्रत्यय लागल्यानंतर त्यांच्यामधून एक नामाचा उदय होतो, ते नाम म्हणजे भाववाचक नाम. तर बघा मित्रांनो, ज्या वेळेस सामान्य नामाला किंवा विशेष नामाला जेव्हा प्रत्यय लागतात, त्या प्रत्यय लागल्याच्या नंतर ते भाव तयार होतो, ते गुण वास करतात. या माध्यमातून हा पहिला प्रश्न आलेला आहे. बघा इथे प्रश्न दिला शब्दांचा प्रकार ओळखा, ज्याला आपण शब्दांच्या जाती पण म्हणतो. लक्षात ठेवा, काय म्हणतो मित्रांनो? शब्दांच्या जाती. तर यापैकी हा प्रश्न आम्हाला आलेला आहे की भाववाचक नाम ओळखा. आता या ठिकाणी दिलेले आपुलकी, दुसरं आहे सर्वनाम, तिसरं आहे क्रियापद आणि चौथा आहे क्रियाविशेषण. तर बघा मित्रांनो, आपुलकी यांचं जी जात आहे ती ओळखायची आहे. ती आहे मित्रांनो भाववाचक नाम. का बरं? कारण आपुलकी आपण ही शब्द जेव्हा मूळ शब्द म्हणण्यापेक्षा एक सामान्य नाम किंवा विशेष नाम यांना जेव्हा प्रत्यय लागतो तेव्हा ते भाववाचक नाम तयार होतं. हे आम्हाला माहीत जरी असलं तरी या प्रश्नावर कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो आम्हाला तिथे सामोरे जावं लागतं. आता हे उत्तर का नाही मित्रांनो? कारण सर्वनाम कोणते असतात बरं? सर्वनाम कधी असतात? नामाऐवजी वापरलेला शब्द असतो मित्रांनो. कशाबद्दल? नामाऐवजी वापरणारा शब्द. नामाऐवजी कोण शब्द वापरतो? सर्वनाम. बरोबर? म्हणजेच का नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी जो शब्द येतो, म्हणून त्या शब्दाला आपण प्रतिनिधी किंवा प्रतिनाम असं आपण म्हणत असतो. ठीक आहे, तर या ठिकाणी हा नाहीये, इथं आपुलकी आहे. क्रियापद का? हे उत्तर का नाही मित्रांनो? कारण क्रियापदाचा मूळ अर्थ काय आहे? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या विकारी शब्दाला क्रियापद असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचा संबंध नाहीये, एक शब्द तुम्हाला त्या ठिकाणी विचारलाय, आपुलकी. लक्षात ठेवा, म्हणून क्रियापद नाही. क्रियाविशेषण का नाही मित्रांनो? कारण क्रियाविशेषण कशाबद्दल माहिती सांगतं? क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द तो म्हणजे क्रियाविशेषण. जसं की आता मी जर तुम्हाला म्हटलं तो खात जातो, आता वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द कोणता आहे? जातो. तो खात जातो. पण मी जर विचारलं कसा जातो, म्हणजे जातो हे क्रियापद आहे आणि या क्रियापदाबद्दल विशेष म्हणजे अधिक माहिती सांगणारा शब्द कोण आला? तो म्हणजे खात. कसा जातो? कुणी म्हणतं नाचत जातो,
कुणी म्हणतं खात जातो, कुणी म्हणतं गात जातो, तो झाला क्रियाविशेषण. म्हणजेच या ठिकाणी आम्हाला क्रियाविशेषणाची व्याख्या कळाली, क्रियापदाची व्याख्या कळाली, सर्वनामाची व्याख्या कळाली आणि त्या व्याख्येमध्ये हा शब्द बसत नाही अशी जर तुम्हाला डिटेलमध्ये जर माहिती मिळाली तर मित्रांनो त्या ठिकाणी पर्याय क्रमांक अ म्हणजे हे उत्तर अगदी बरोबर आहे, भाववाचक नाम. कळालं मित्रांनो? अशाच प्रकारच्या प्रश्नांचा सराव आपल्याला घेणं गरजेचं आहे. चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. पुढचा प्रश्न सुद्धा आपल्यासाठी खूप खूप छान महत्वाचा ठरणार आहे. त्यापेक्षा परीक्षेमध्ये आम्हाला त्रास होणार नाही. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढील वाक्यातील सर्वनाम प्रकार ओळखा. कसे सांगू तुला. बघा आपण कधी कधी म्हणतो पेपर कसा गेला रे, कसे सांगू तुला. जेवण कसं होतं रे, कसे सांगू तुला. याचा अर्थ या वाक्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे आणि या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे मित्रांनो प्रश्नार्थक, हे अगदी उत्तर बरोबर आहे. प्रश्नार्थक का बरं, या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे आणि प्रश्न म्हणजे काय, एखाद्या घटकाची माहिती विचारणे, आपण त्याला प्रश्न म्हणतो. मग कसे सांगू तुला, ठीक आहे. आता संबंधी का नाही बरं, हे पर्याय का नाही, कारण संबंधी सर्वनाम आपल्याला माहिती आहे. कसं, ज्यांनी हे काम केलं त्यांनीच ते पूर्ण करावं, त्यांनी अभ्यास केला त्यांनीच नोकरीला लागावं, अशा प्रकारचे संबंध. जर तर म्हटलं की आपला अर्थदर्शक वाटतं, पण ज्याने त्याने जे चकाकते ते सारे सारे सोने नसते, जे ते दोघांचा संबंध प्रस्थापित करण्याचा इथं संबंधच नाहीये, म्हणून हे संबंधी नाहीये. त्यानंतर आत्मवाचक. बघा मित्रांनो आत्मवाचक म्हटलं की आपल्याला माहित असतं आत्मवाचक किंवा पुरुषवाचक यांचे जे सर्वनाम आहेत ते कोणते आहेत, आपण किंवा स्वतः, बरोबर. पण या ठिकाणी असा काही संबंधच आलेला नाहीये, म्हणून आत्मवाचक नाही. लक्षामध्ये मित्रांनो, म्हणून पर्याय क्रमांक. त्यानंतर पुरुषवाचक. आता आत्मवाचक आणि पुरुषवाचकचे सर्वनाम सारखेच आहेत, फक्त फरक काय, आत्मवाचक सर्वनाम हे नाम किंवा सर्वनामाच्या नंतर येतं. लक्षात आलं, मग ते आपण असेल किंवा स्वतः असेल. पण इथं तसाही संबंध नाहीये, म्हणजे आत्मवाचक सुद्धा नाही आणि पुरुषवाचक पण नाहीये. याचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्नार्थक सर्वनाम. बघा मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला संभाव्य कुठल्याही परीक्षेमध्ये येऊ शकतो आणि त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास करून बनलेला आहे की आपल्याला जर प्रश्नांची भीती कमी करायची असेल आणि आम्हाला दुप्पट जर अभ्यास वाढवायचा असेल तर मित्रांनो याला एकच पर्याय आहे, प्रश्नांची तयारी. प्रश्न कसे असू शकतात आणि प्रश्नाचं रूप आम्हाला जर कळालं तर मित्रांनो आपल्याला अभ्यासाचं रूप सुद्धा कळतं, ते कळणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग आता या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर हे दिलेलं आहे, ते तुम्हाला आता 100% अडचण येणार नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. आता पुढचा जो प्रश्न आहे तोही प्रश्न आपल्यासाठी एक महत्वाचा ठरणार आहे. तो प्रश्न आता बघा, पुढील वाक्यातील सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे. पुढील वाक्यातील सर्वनाम कोणत्या प्रकारचे असल्याचे सांगता येईल. आता बघा या ठिकाणी याला अधोरेखित आहे मित्रांनो, हा याला अंडरलाईन केलेली आहे, ज्याला आपण अधोरेखित म्हणतो. आता या ठिकाणी दिसताक्षणी तुम्हाला कळालं की अधोरेखित शब्दांची जात ओळखा. परीक्षेमध्ये शब्दांच्या जातीवर बरेच प्रश्न आलेले आहेत आणि येणार पण आहेत, म्हणून आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि आपण टॉपिक वाईज विश्लेषण करतोय. टॉपिक वाईज आपण काय करतोय, प्रश्नाचा सराव करतोय, म्हणजे आम्हाला प्रश्न कळाले तर अभ्यास करायला कुठे अडचण येणार नाही, म्हणून हा महत्वाचा घटक तुमच्यासाठी मानला जातोय. बघा या ठिकाणी दिलं, हा माझा वर्गबंधू आहे. हा याला केला अंडरलाईन, याला विचारलं मग आता की पुढील वाक्यातील सर्वनाम कोणत्या प्रकारचा आहे. बघा मित्रांनो पहिलं ऑप्शन आहे पुरुषवाचक सर्वनाम. हे उत्तर अगदी चूक आहे, कारण पुरुषवाचक सर्वनाम कोणते आहेत, आपण आणि स्वतः. मग आता ते पुरुषवाचक असो की आत्मवाचक असो, पण त्यांचे सर्वनाम ते आहेत, पण त्यांची रचना ही तुम्हाला मी अगोदरच सांगितलेली आहे, मी परत सांगत आहे. ठीक आहे, मग त्यापूर्वी इथे त्याचा संबंध नाही. इथं हा म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो दर्शक सर्वनाम. हे करेक्ट उत्तर आहे. का बरं, कारण बघा एखादी वस्तू आपण दाखवत असतो, जसं की हा हत्ती आहे, ते देऊळ आहे, ही माहिती द्यायला सुद्धा हे दर्शक म्हणजे दर्शविणे, एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा निर्देश करणारा जो शब्द असतो
त्या शब्दाला आपण दर्शक सर्वनाम असं म्हणत असतो. म्हणून या ठिकाणी जेव्हा हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या हा शब्द जर एखादी वस्तू किंवा एखादा व्यक्ती दर्शवण्याचं कार्य करत असेल तर त्या शब्दांची जात असते मित्रांनो दर्शक सर्वनाम. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक उत्तर ब हे बरोबर आहे. हे का नाहीये हे चूक आहे, कारण सामान्य सर्वनाम आणि प्रश्नार्थक सर्वनाम नाहीये. कारण मुळामध्ये सामान्य सर्वनाम म्हटलं की आपण त्याला अनिश्चितही म्हणतो, जसं की ते नाहीये, इथं काही संबंध नाही. इथं काय केलं त्यांनी, निर्देश केलाय मित्राचा की हा माझा कोण आहे, वर्गबंधू आहे, किंवा आपण म्हणतो हा माझा मित्र आहे, हा माझा शेजारी आहे. यांनी काय केला, निर्देश केला. म्हणून या ठिकाणी कोणाचाही संबंध नाहीये, तर दर्शविण्याचा संबंध आलेला आहे. म्हणून याचं पर्याय उत्तर मित्रांनो ब आहे. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला जर माहीत झाले तर आम्हाला कुठेही अडचण येणार नाहीये. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे आपल्यासाठी महत्वाचा आणि भविष्यात कुठल्याही परीक्षा होतील तर त्या परीक्षेसाठी सुद्धा हे आपल्याला योग्य ठरणार आहे, असा जर सराव केला तर. बघा प्रश्न काय, पुढील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार सांगा. बघा, ज्याने भांडण उकरले तो माघार घेईल. बघा, ज्याने आणि तो हे काय करतात मित्रांनो, प्रथम आम्हाला प्रश्न दिसला की त्या प्रश्नाचं स्वरूप कळायला पाहिजे, आणि आम्ही जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाची जर चाचपणी करायची असेल तर मित्रांनो आम्हाला प्रश्नांचा सराव घेणं ही सर्वात रिझल्ट येणारी महत्वाची गोष्ट मानली जाते. ठीक आहे, मग आता या ठिकाणी काय सांगितलं, ज्याने तो, ज्याने भांडण उकरले त्याने माघार घेईल, किंवा इथं कधी कधी आपण असंही घेऊ शकतो, त्याने माघार घेईल किंवा तो माघार घेईल. इथं काही जमतं, आमचा संबंध इथे एवढाच आहे. तो म्हणजे कोणता, त्याने आणि तो या दोघांनी या दोन वाक्यांचा काय केला मित्रांनो, संबंध प्रस्थापित केला किंवा नातं प्रस्थापित केलं या दोन शब्दांनी. म्हणजे आपला नियम आहे, दिलेल्या वाक्यामध्ये ज्या शब्दाने जे कार्य केलेलं आहे त्या कार्यावरून त्याला दिलेले जे नाव ती त्याची जात आहे, हे आम्हाला कळणं गरजेचं आहे. मग आता या ठिकाणी बघा, हे दर्शक सर्वनाम नाही. का नाहीये, कारण दर्शक सर्वनाम म्हटलं की आपल्याला आठवलं पाहिजे हा, ही, हे, ह्या, याचा हे संबंध आहे का, इथे काहीच नाही. म्हणून हे पर्याय नाही. याचं उत्तर आहे मित्रांनो दोन, संबंधी सर्वनाम. कारण संबंधी सर्वनामामध्ये ज्याने, त्याने, तो किंवा तो हे काय करतात, दोन वाक्यांचे संबंध प्रस्थापित करण्याचं काम करतात. म्हणून त्यांना त्या शब्दाची जात म्हणजे संबंधी सर्वनाम होय. कळतंय मित्रांनो. चला, पुढचा ऑप्शन आहे आत्मवाचक. हे चूक उत्तर आहे मित्रांनो. आत्मवाचक का नाही, कारण आत्मवाचक म्हटलं यांचे सर्वनाम आम्हाला पाठ झालेले आहेत, ते म्हणजे आपण किंवा स्वतः. ठीक आहे, हे इथे आहेत का, नाही, म्हणून हे उत्तर. त्यानंतर पुरुषवाचक पण नाहीये, कारण पुरुषवाचकचे सर्वनाम जे आहेत ते सुद्धा हेच आहेत, आपण किंवा स्वतः. याचा अनुसरून आम्हाला संबंधी सर्वनाम हे त्याचं उत्तर आहे. अपेक्षा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं उद्याच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% सिलेक्शन होणार आहे. म्हणून एक विनंती आहे, हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही करणार आहात आणि युट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्याशी खास जोडले गेलोय नोकरीसाठी. त्यामुळे आताच प्रत्येकाला विनंती आहे, या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच प्रश्न मी तुमच्यासमोर घेणार आहे. तर बघूया पुढच्या प्रश्नाकडे. चला, आता जो पुढचा प्रश्न आहे, ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आपल्याला कधी कळेल बाबा, बघितला तर कळेल ना. आता तुम्ही म्हणणार बघणार का नाही, बघावं लागतो. आणि बघणं उपयोग नाही, ते कसा आला हे सुद्धा तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आता बघा पुढचा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं रूप आमच्या डोक्यामध्ये 100% कळालं असेल, आणि रूप कळत नाही तोपर्यंत आपल्याला रूप येत नाही. बरोबर का नाही मित्रांनो. चला मग बघूया या प्रश्नाचा दर्जा. आणि तुम्ही म्हणत असाल सर हे प्रश्न आम्हाला प्रश्न वाचल्याशिवाय आमच्या डोक्यामध्ये अभ्यास घुसत नाही. पहिलंच इथं घुसायला वेळ लागतो. बरोबर, अभ्यास म्हटलं की जांभळ्या येतात, 2 जांभळ्या, 3ऱ्या जांभळ्या झोपला, असं होऊ नये. प्रश्न दिसला आणि ते जर कट्ट गिरवला ना, आपल्याला मजा वाटते अरे यार आपलं आता सिलेक्शन आहे, असे आम्हाला तयारी झाली पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. आता बघा मग तसंच बघूया बरं. पुढील वाक्यातील सर्वनामा प्रकार ओळखा. हा कच्चा पेरू आहे, हा कच्चा पेरू आहे. परत आला,
कुणी काय म्हणते हा कच्चा दोस्त आहे, कुणी म्हणते हा पक्का दोस्त आहे. बरेच लोक वेगळ्या प्रकारे बोलतात. बोलायला काय लागतं, नियमच नाही. बोली भाषा आणि प्रमाण यामध्ये खूप खूप फरक आहे मित्रांनो. परीक्षेमध्ये आम्हाला प्रमाण असतं आणि त्या प्रमाणाच्या माध्यमातून आम्हाला पुढे जावं लागेल. ठीक आहे, चला तर बघा या ठिकाणी हा कच्चा पेरू आहे, हा कच्चा पेरू आहे. पहिलंच ऑप्शन आहे मित्रांनो दर्शक सर्वनाम. हे अगदी उत्तर बरोबर आहे. हे सामान्य सर्वनाम नाही. का नाही? कारण सामान्य सर्वनाम म्हणजेच अनिश्चित आहे का, असा कसा, असा कसा, कोणी कोणाला बोलू नये, कोणी कोणाला भांडू नये, अशा प्रकारचे सर्वनाम आपण अनिश्चित स्वरूपामध्ये नेतो, ज्याला आपण सामान्य नामाची भूमिका म्हणतो. ठीक आहे, आता या ठिकाणी हा उत्तर नाहीये. त्यानंतर पुरुषवाचक सर्वनाम ही का चूक आहे मित्रांनो? कारण पुरुषवाचक सर्वनाम म्हटलं की तुम्हाला मी परत सांगतो, आपण आणि स्वतः हे कोण आहेत? हे त्याचे सर्वनाम आहेत. लक्षामध्ये संबंधाचा संबंध नाही, कारण संबंधी सर्वनाम इथे संबंधच नाही. हा कच्चा पेरू हा निर्देश केलाय. निर्देश म्हणजे दर्शविणे. लक्षामध्ये याचा अर्थ जो शब्द निर्देश करतो, दर्शवण्याचं काम करतो, त्याला आपण दर्शक म्हटलं. याचा अर्थ इथे प्रश्न उत्तर अ, त्यामुळे बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. आता हे प्रश्न आम्हाला का घ्यायचे आहेत बरं? त्याचे कारण आहे आम्हाला अभ्यास करताना जांभळे येऊ नये. आम्हाला सध्या महारोग कोणता आहे? जांभळ्याचा. आणि एक तर आपल्याला काय वाटतं सर्व रेडीमेड भेटावं, पुस्तकातून बघितलं की डायरेक्ट मध्ये घुसावं, असं नाही मित्रांनो. तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. मेहनतीशिवाय फळ नाही. आपण म्हणतो ना काय, दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसणार नाही. आमचं उलटा कार्यक्रम आहे. आधी सुख बघू आणि नंतर दुःखाकडे, असं नसतं मित्रांनो. थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. मेहनतीचं फळ 100% मिळतं, पण मेहनत करावी लागते. पण मेहनत मनातून. जांभळी कधी पिक्चर बघताना कोणाला जांभळ येत नाही. उलट मच्छर चावला तरी कुणीकडे गेला तरी आम्हाला काही कळत नाही. पण अभ्यास म्हटलं की जांभळी काय येते? कारण तो त्याला प्रश्न नाही कळाला की तो तिथं जांभळ्या देत बसतो. आम्हाला प्रश्न दिसता क्षणी कळाला पाहिजे. हा प्रश्न असा असा आला होता, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 100% हे आहे मित्रांनो. ठीक आहे, चला आता या ठिकाणी बघा, खालील वाक्यातील सर्वनाम प्रकार ओळखा. आपण मार्मिक बोलतात. आपण या ठिकाणी दिलेला आहे. कधी कधी आपण म्हणतो आपण काहीच करत नसतो, आपण घरातच बोंबलत बसतो असतो, मग आपण असेच का, असं बोललं की समजायचं आपण मध्ये फरक कळाला पाहिजे मित्रांनो. आपण असेच का म्हणजे याचा अर्थ तो द्वितीय पुरुषवाचक. पुरुषवाचक मध्ये प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. आता मी जर म्हटलं आपण दिवसभर फिरत असतो, मग आपण असेच का, याचा अर्थ बघा ना, आपणचा वापर कसा केला हे तुम्हाला व्याकरणामध्ये कळणं गरजेचं आहे. मराठी व्याकरण म्हटलं की त्या ठिकाणी बरेच नियम आपल्याला माहित असून सुद्धा परीक्षेमध्ये आपण गोंधळून जातो. म्हणून आपण काळजीपूर्वक याची प्रॅक्टिस करूया. बघा मित्रांनो, इथं दिले आपण मार्मिक बोलता, याचा अर्थ हे द्वितीय पुरुषवाचक आहे, म्हणून हे बरोबर आहे. अनिश्चित का नाही मित्रांनो? कारण इथं अनिश्चित संबंध नाहीये. आपण स्पष्टपणे व्यक्त केले, आपण आलात बरं वाटलं, आपण असेच येत जा बरं वाटलं, आपण अशीच मदत कर जा बरं वाटलं, पण आपण असं वाईट करू नका. आपण म्हणजे द्वितीय पुरुष. ज्याच्याशी आपण बोलतो तो द्वितीय पुरुष, आणि जो बोलणारा तो प्रथम, आणि ज्याच्याशी बोलायलाय तो द्वितीय, पण ज्याच्याविषयी बोलतोय तो तृतीय पुरुष. म्हणजे याचा अर्थ आम्हाला ही गोष्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो, म्हणून हे अनिश्चित का नाही? अनिश्चित का नाही बरं? कारण अनिश्चित सर्वनाम कोणते बघा, कोणी कोणाला फसवू नये, कोणी कोणाला बोलू नये, कोणी कोणास भांडू नये. याचा अर्थ जे नेमकं कोणाला बडबड करायला हे जिथं कळत नसेल त्या ठिकाणी आलेलं सर्वनाम म्हणजे अनिश्चित सर्वनाम असतं मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे इथं अनिश्चितचा संबंध नाही. तर द्वितीय स्पष्टपणे बोलतोय, आपण मार्मिक बोलता, आपण जेवण करता का, आपण पाणी घेणार का, आपण चहा घेणार का, असं म्हटलं की ते द्वितीय असतं, म्हणून हे अनिश्चित नाही. प्रथम पुरुषवाचकचा संबंध नाही मित्रांनो. प्रथम पुरुषवाचक कधी राहिलं असतं? ते जर स्वतःबद्दल, कसं आपण कधीही फिरत असतो, आपण हे झाला प्रथम, पण आपण हे असेच का माझ्यासारखे, की ते झाला द्वितीय. लक्षामध्ये, म्हणून हे चूक आहे. आत्मवाचक सर्वनाम नाहीये मित्रांनो. आत्मवाचक का नाहीये? कारण हे सर्वनाम ज्याच्याशी बडबड करतो ते पुरुषवाचक आहे, द्वितीय पुरुष आहे, आत्म नाही. आत्म म्हटलं की स्वतःवर असतं, जी क्रिया स्वतः कर्त्याने स्वतः केलेली आहे असं दर्शवलं तर ते आत्मवाचक असतं. ठीक आहे मित्रांनो, चला म्हणून पर्याय क्रमांक द्वितीय पुरुषवाचक उत्तर आहे.
कळलं मित्रांनो? चला, असे प्रश्न येवो आणि आमची नोकरी लवकर लागो यासाठी आपण हा प्रयत्न करत आहोत मित्रांनो. ठीक आहे. चला, आता पुढच्या प्रश्नाकडे. असाच प्रश्न आपल्या डोक्यामध्ये कन्फर्म झाला पाहिजे आणि आपलं स्वप्न लवकर पूर्ण झालं पाहिजे. चला बघूया. आता बघा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढचा एक प्रश्न. पुढील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. बघा मित्रांनो, काय ते एकदा सांगून टाक. बघा, काय ते एकदा सांगून टाक. आम्हाला बघा मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती ना, ट्रॅक्टर 3 टायरवरही चालतं, पण ते 3 टायर मजबूत पाहिजे चौथ्यापेक्षा. याचा अर्थ आम्हाला जर 3 टायर ओळखता आले की हे नाही, हे नाही, हे नाही, समजायचं एक शिल्लक राहिलेलं तेच निकाल आहे आपल्याला. या 4 ऑप्शन मध्ये मित्रांनो आपली नोकरी दडलेली असते. या 4 पैकी जर 3 ओळखता आले तर समजायचं 100% आपलं स्वप्न तिथंच पूर्ण झालं. आंधी टोले मारणारे लोक वाट बघतात निकाल कधी लागतो, पण ज्यांनी कॉन्फिडन्स आत्मविश्वासाने उत्तर गिरवलंय त्याला वाट बघायची गरज नाही. म्हणून आपल्याला हे प्रश्नाचा सराव करणं गरजेचं. बघा मित्रांनो, आता इथं 4 पर्याय दिलं. पहिलं दिलेलं आहे दर्शक. आता तुम्हाला माहिती आहे दर्शक सर्वनाम कोणते तरी बाबांनो? हा, ही, हे, ह्या. बरोबर. पण ह्या ठिकाणी आलं काय असं काही नाही, म्हणून हे उत्तर चूक. त्यानंतर बघा, आता या ठिकाणी दिले संबंधी. संबंधाचा काय संबंध आहे? म्हणजे काय? ज्याने त्याने, जो तो, ज्याने काम केले त्यानेच हे सोडवावे, ज्याने भांडण केलं त्यानेच ते सोडवावं, ज्याने त्याने, हे शब्द काय करतात? 2 वाक्यांचा संबंध प्रस्थापित करतात. या ठिकाणी संबंध प्रस्थापित करायचा संबंधच नाही, वाक्यच एक आहे, म्हणून इथं संबंधाचा संबंध नाही. बघा, म्हणजे उत्तर हे सुद्धा नाही. आता राहिला प्रश्न पुरुषवाचक. का नाही बरं? का नाही? कारण पुरुषवाचक सर्वनाम कोणते कोणते तरी बाबांनो? बघा, एक आहे आपण आणि दुसरं कोणतं आहे बाळांनो? स्वतः. म्हणजे इथं आहे का ते? नाही. आता मला सांगा, हे याच्यामुळे नाही, हे यांच्यामुळं नाही, हे यांच्यामुळं नाही, राहिलं कोण रे बाबांनो? ब. म्हणजे उत्तर काय? अनिश्चित सर्वनाम. असा अभ्यास करायचा आणि अशा प्रकारचा अभ्यास केला तर मित्रांनो आंधीटोले मारायची वेळ येणार नाही. पण त्यासाठी आपल्याला अशा प्रकारची मेहनत घेणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो? चला, अपेक्षा करतो तुम्हाला ह्या प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा ठरलेला आहे. ठीक आहे. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता बघा, पुढचा जो प्रश्न आहे, सर्वनाम म्हणजे काय? बघा मित्रांनो, आता काय काय लोक पूर्ण चित्रपट बघतात आणि नंतर चित्रपटाचं नाव काय. आता तुला टायटल सॉन्ग कळालं, मग पुढे कशाला जातो? टायटल सॉन्ग मध्येच तुमचं सर्व कार्यक्रम आहे ना. मग आता कळालं सर्वनाम, ज्याच्यावर आम्ही एवढे गाणे बघितले, सर्वनाम कोणते, सर्वनाम किती प्रकारचे, हे सर्व बघितलं, पण सर्वनाम म्हणजे काय हे जर माहित नाही झालं तर आपला मार्क दुसऱ्याचा 100% येऊ शकतो. बरोबर मित्रांनो? म्हणून ऐका, आता या ठिकाणी पहिला प्रश्न दिला, सर्वनाम म्हणजे काय? आम्हाला पहिलं सर्वनाम म्हणजे प्रतिनाम, हे सुद्धा माहीत झालं पाहिजे. प्रतिनाम म्हणजेच आपण याला प्रतिनिधी सुद्धा म्हणू शकतो, कारण तो काय करतो? नामाचे प्रतिनिधित्व करतो, कारण तो शब्दच आहे. नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी आता आपल्याला बोलायचं असते, धोंडीबा पाणी पिला, धोंडीबा जेवण केलं, धोंडीबाने आंबे खाले. अरे धोंडीबा, धोंडीबा डबल नको म्हणू, तो म्हणजे धोंडीबा आणि धोंडीबा म्हणजे तो. पण मुळामध्ये धोंडीबा नाव नसेल तर आपण तो घेणार नाही, कारण कधी कधी धोंडाबाई पण असू शकते. बरोबर. म्हणजे धोंडीबा बद्दल तो, म्हणजे धोंडीबा हे नाम आणि नामाऐवजी वापरला जाणारा शब्द कोणता? सर्वनाम, कारण तो सुद्धा कर्ता असतो, एका नामाचं प्रतिनिधित्व करणारा शब्द असतो. हे सुद्धा आम्हाला माहित झालं पाहिजे. ठीक आहे. म्हणून आता या ठिकाणी पहिलं ऑप्शन दिलं, नामाचे गुण विशेष सांगणारा शब्द. बघांनो, आपल्याला माहिती हे चूक आहे, कारण नामाचे गुण विशेष सांगणारा शब्द असतो विशेषण. विशेषणाला आपण काय म्हणतो? बघा मित्रांनो, उपमान म्हणतो. लक्षामध्ये. आणि हे उपमान काय असतो? उपमान म्हणजे विशेषण. बरोबर. आता या वाक्यामध्ये गुणाचा काही संबंधच नाहीये. बरोबर. या वाक्यामध्ये गुणाचा संबंध आहे का? प्रश्न विचारलाय सर्वनाम म्हणजे काय, मग इथं गुण सांगायची गरजच नाही. आता मी जर म्हटलं आंबट बोर, तर आम्हाला कळायला पाहिजे आंबट काय आहे? उपमान आहे. पण बोरच जाग्यावर नसतील तर आंबट कोणाला म्हणायचं? बरोबर आहे की नाही? आंबट बोर म्हणजे बोर झाला उपमेय. उपमेय म्हणजे विशेष, म्हणजे ज्यांच्याबद्दल आपण माहिती सांगतो त्यांना आम्ही काय विशेषण म्हणतो, आहे की नाही? पण नामाऐवजी वापरला जाणारा शब्द हा विशेषण नसतो, तो सर्वनाम असतो. म्हणून या वाक्यामध्ये पहिलं ऑप्शन मित्रांनो चूक आहे. त्यानंतर बघा, सृष्टीतील व्यक्ती, वस्तू इत्यादी बोध करणारा शब्द. आपल्याला माहिती आहे
व्यक्ती, वस्तू, ठिकाणाच्या नावाला आपण नाम म्हणत असतो. इथं याचा काही संबंध आहे का सर्वनामाचा? सर्वनामाची मूळ व्याख्या काय मित्रांनो? बघा, नामाऐवजी येणारा शब्द, म्हणून याचा पर्याय क्रमांक उत्तर अगदी बरोबर आहे. दोन्ही चूक आहे. ड का चूक आहे? कोणतीही क्रिया व कृती दर्शविणारा विकारी शब्द. आम्हाला माहिती आहे कर्त्याने केलेली क्रिया दर्शविणारा शब्द मित्रांनो विकारी कोणता असतो? क्रियापद. म्हणजे या वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ किंवा कर्त्यांनी केलेली क्रिया दाखवणारा शब्द याचा काही संबंध नाहीये. प्रश्न काय बघा, प्रश्न हा आहे सर्वनाम म्हणजे काय, म्हणून आम्हाला त्याची पूर्ण व्याख्या माहिती झाली पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, या अनुषंगाने याचं उत्तर आहे मित्रांनो कोणतं? नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम. लक्षामध्ये मित्रांनो बघा, असे जर अभ्यास करत राहिलात मित्रांनो तर जांभळी येणार नाही, आणि आनंदाची जांभळी आली तर काही वाटत नाही, होय का नाही? बरोबर ना? म्हणून आपल्याला आनंदाची जांभळी आणायची. तुम्ही म्हणता आनंदाची जांभळी कशी असते? सुख समाधानाची वेगळी असते. ही जांभळी डायरेक्ट झोपायत लावते, अशी जांभळी नको बाबा. ठीक आहे, म्हणून आम्हाला आवड तयार झाली पाहिजे. प्रत्येक प्रश्न परीक्षेमध्ये सेंटरवर गेलं तो आपला आहे, आपल्या परिचयाचा आहे असं जर वाटलं, बघा ना, एखाद्या दूर जंगलात गेलात आणि आपल्याला भीती वाटली पण आपल्या ओळखीचा एखादा माणूस दिसला की आपल्याला आनंद वाटतो. तसं आहे, जेव्हा सेंटरवर जातो ना तेव्हा प्रत्येक प्रश्न आपल्याला आपलासा वाटला की 100% आपण त्याचं उत्तर लिहित असतो. असा आम्हाला कार्यक्रम झाला पाहिजे. ठीक आहे, चला तर बघूया पुढचा प्रश्न. मराठीमध्ये मूळ सर्वनाम किती आहेत? बघा मित्रांनो, 15 नाही, 5 नाही, हे काही, हे आहे उत्तर 9. हे सर्वात परिचयाचा प्रश्न आहे. 9 आहे, 10 नाही. आपल्याला माहिती आहे सर्वनाम ज्याला कळाला त्याला अशा प्रकारचे प्रश्न आले तर तो विद्यार्थी कधीच गोंधळून जाऊ शकणार नाही. अपेक्षा करतोय तुम्हाला 100% असे प्रश्न येणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. आता पुढचा प्रश्न आमच्यासाठी एकदम महत्वाचा असला पाहिजे आणि प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला मित्रांनो आपले स्वप्न पूर्ण होणार आहेत हे मात्र निश्चित आहे. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघा. आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. आपल्याला माहिती मित्रांनो, मीच अनेक वचन काय आहे रे बाळांनो? मीच अनेक वचन आहे आम्ही. मी म्हणजे मी स्वतः. याचा काय दर्शक सर्वनाम चूक आहे, कारण दर्शवणारे शब्द तुम्हाला मी सांगितले कोणते? हा असेल, ही असेल, हे असेल, किंवा तो असेल, किंवा ते असेल. ते देऊळ आहे, तो हत्ती आहे. यांनी काय केला? हत्तीचा निर्देश केला. माहिती देताना आपण कधी सांगतो हा हत्ती आहे, बरोबर? ते देऊळ आहे असं सांगताना ते कोण असतं? दर्शक. म्हणजे त्या दर्शकचा संबंध आहे का बाळांनो? म्हणून हे उत्तर चूक. त्यानंतर या ठिकाणी संबंधी सर्वनाम काय करतं? दोन वाक्यांना एकत्र करण्याचं काम करतं. इथे दोघांचा संबंधच नाहीये. इथे काय सांगितलं? आम्ही, मी एकवचनी, आम्ही अनेक वचनी, बरोबर? म्हणून या ठिकाणी हे पण उत्तर नाहीये, संबंध प्रस्थापित संबंध नाहीये. त्यानंतर बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे पुरुषवाचक सर्वनाम. सामान्य सर्वनाम नाही. पुरुष का बरं? कारण आपण म्हणतो ना बोलणारा प्रथम पुरुष, त्याच्याशी बोलतो द्वितीय पुरुष, बरोबर? तू, तुम्ही, बरोबर? आपण आलात, आनंद वाटला, आपण द्वितीय. पण मी जर म्हटलं मी म्हणजे किंवा आम्ही, आम्ही गावाला जाणार आहोत, आम्ही, बरोबर? आम्ही म्हटलं की हे पुरुषवाचक सर्वनाम आहे. ठीक आहे, हे सामान्य नाही. म्हणून याचं उत्तर आहे मित्रांनो क. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा, असे प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला कळेल आता आपण नेमकं काय वाचायला पाहिजे. बघा, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आणि हे प्रश्न बघता क्षणी आम्हाला कळालं पाहिजे की सर आता नेमकं आपण काय वाचायला पाहिजे. बघा, खालील वाक्यातील आत्मवाचक सर्वनाम ओळखा. आता आत्मवाचक सर्वनामाची मित्रांनो तुम्हाला मी रचना सांगतो, ती रचना कधीच विसरू नका. तुम्हाला दिसता क्षणी कळेल. कारण प्रॉब्लेम काय, आत्मवाचक आणि पुरुषवाचक, आत्मवाचक आणि पुरुषवाचक यांची सर्वनाम सारखे आहेत, म्हणून आपल्याला कधी कधी प्रॉब्लेम येतो. आता या ठिकाणी बघा, पहिला ऑप्शन आहे ती आपणहून आली, ती आपणहून आली. आता हे वाक्य आत्मवाचक सर्वनामाचं का बरोबर आहे मित्रांनो? कारण याची रचना काय बघा, जर वाक्याच्या सुरुवातीला नाम असेल किंवा सर्वनाम असेल, आता आपणहून आली म्हणजे, आणि याच्यानंतर जर आत्मवाचक सर्वनाम आला असेल ते म्हणजे आपण, किंवा असे म्हणू शकतो स्वतःहून आली किंवा आपण होऊन आली.
पण त्यांच्या जोडीला नाम किंवा सर्वनाम असेल तरच मित्रांनो ते आत्मवाचक असतं. तसं पुरुषवाचकच्या जोडीला नाम सर्वनाम नसतं. हा दोघांचा फरक जर तुम्हाला माहित झाला तर 100% अडचण येणार नाही. आणि हे कधी कधी घोळ होतो मित्रांनो, म्हणून आम्हाला सांगणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणून दिसताक्षणी कळालं ती आपण होऊन आली म्हणजे ती कोण आहे, सर्वनाम प्रतिनिधी. आणि नंतर आपण किंवा स्वतः हे जर आलं तर ते आत्मवाचक सर्वनाम असतं. आता या ठिकाणी काय दिलं, या ठिकाणी फक्त आपण आलेले, पण यांच्यापूर्वी नाम किंवा सर्वनाम आहे का, नाही, म्हणून हे उत्तर चूक. इथे पण आपण आपले काम करू, आता या आपणच्या पूर्वी नाम किंवा सर्वनाम आहे का, नाही, म्हणून हे उत्तर चूक. त्यानंतर या आपणच्या पूर्वी नाम किंवा सर्वनाम आहे का, नाही, म्हणून हे सुद्धा उत्तर चूक. उत्तर आहे अ ऑप्शन. काय आहे, ती आपण होऊन आली. हे आहे मित्रांनो आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनामाची ही रचना आम्हाला पाठ झाली पाहिजे, कारण अशानुसार कसेही प्रश्न येऊ द्या मित्रांनो, विदिन सेकंद मध्ये आपलं उत्तर आपलं झालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला सावकाशपणे एकदम उड्या मारत जायचं नाही, कारण सावकाश गेला तर मित्रांनो आपलं उत्तर चुकणार नाही. कारण आयुष्यामध्ये कधीतरी संधी येते आणि त्या संधीचं सोनं करायचं असेल तर हळुवारपणे आपल्या डोक्यामध्ये ते उत्तर कसं जाईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, चला या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न खूप मजेदार वाटला असेल. असेच मजेदार प्रश्न आपल्याला जर आले तर मित्रांनो नोकरी लागल्यानंतर किती मजा, बरोबर आहे की नाही. नोकरी लागल्यासारखी मजा नंतरच नाही मित्रांनो. आता सजा आहे पण नंतर मजा आहे. पैसे आले की अजून फेअर अँड लव्हली लावायची बी गरज पडत नाही. नोकरी हे मोठं समाधान आहे मित्रांनो. ठीक आहे, चला तर बघूया आपली नोकरी लागण्यासाठी पुढचा प्रश्न. खालील पैकी बघा, हा, ही, हे कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे ते ओळखा. बघा तुम्हाला अगोदर सांगितलं, हा, ही, हे, हा माझा मित्र आहे, हा माझा शेजारी आहे, बरोबर. हा पिकलेला आंबा आहे. आमच्या डोक्यात आलं पाहिजे सर हा पिकलेला आंबा म्हणजे हा पिकलेल्या आंब्याचा निर्देश करत आहे आणि निर्देश करण्यासाठी हे काम करतात हे शब्द, म्हणून हे दर्शक सर्वनाम आहेत. मग आम्हाला दिसताक्षणी प्रश्न वाचला. बघा मित्रांनो प्रॉब्लेम काय, जे विद्यार्थी प्रश्न वाचून ऑप्शन कडे येतात ते अभ्यास वाचतात, लक्षात ठेवा पॉइंट. आणि जे विद्यार्थी खालून वर जातात ते मात्र वरच जातात. कसे, आंधेटोले मारतात. गेल्या वर्षी अ होतं, या वर्षी ब ला घेतो, मरता मरता क ला घेतो. उत्तर येणार नाही. आम्हाला ॲक्युरेट उत्तर पाहिजे असेल तर मित्रांनो आम्हाला अभ्यास हा ॲक्युरेट असेल तर आम्हाला दिसताक्षणी विदिन सेकंद मध्ये गिरवायला वेळ लागणार नाहीये. ठीक आहे, म्हणून बघा या ठिकाणी पहिलं ऑप्शन दिले प्रश्नार्थक. प्रश्नार्थक म्हणजे काय, असं विचारलंय का, तुम्ही कोणत्या गावचे, तुम्ही कुठे जात आहात, काही प्रश्नच विचारला नाही, म्हणजे प्रश्नार्थकचा संबंध आहे का, नाही. आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे का, नाही, म्हणून हे उत्तर चूक. हा, हा, ही, हे उत्तर अगदी बरोबर आहे. दर्शक, दर्शक म्हणजेच काय मित्रांनो, दर्शविणे, लक्षात ठेवा, दाखविणे. इथं अनिश्चितचा संबंधच नाहीये. इथे पुरुषवाचक म्हटल्यानंतर काय आलं असतं मित्रांनो, आपण किंवा स्वतः हे त्याचे सर्वनामे आहेत. आणि अनिश्चित म्हणजे जे निश्चित नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं, कोणी कोणासाठी बोंबलू नये, कोणी कोणाला हसू नये, कोणी कोणाला फसवू नये. आता असा प्रश्न पडल्यानंतर आपल्याला वाटतं नेमकं कोण कोणाला हसायला काही कळायलाच नाही माहित, म्हणजे त्या ठिकाणी अनिश्चित स्वरूप आहे. पण इथं स्पष्ट केले, हा, ही, हे, ह्या असं म्हटलं की ते देऊळ आहे, हा माणूस शेजारी राहतो. आता या गोष्टी हा माणूस शेजारी म्हणण्यापेक्षा हा शेजारी आहे, तो हत्ती आहे. काय केलं या ठिकाणी, निर्देश केला, दर्शवण्याचं काम केलं. म्हणजे या ठिकाणी हा, ही, हे, ह्या काय आहे, निर्देश करणारे दर्शवणारे शब्द आहेत, म्हणून त्यांचं नाव ठरलं दर्शक सर्वनामे. ठीक आहे मित्रांनो, म्हणून याचं उत्तर काय मिळालं, दर्शक. लक्षामध्ये मित्रांनो. चला आता पुढचा एक प्रश्न घेऊया आणि असेच प्रश्न युट्यूबच्या माध्यमातून तुमच्या मी जोडण्यात जाणार आहे. अपेक्षा करतो मित्रांनो तुम्ही अभ्यास खूप करणार आहात, पण प्रश्न संच जर बघितले नाही तर आपण किती दिवा लागला हे कळणार नाही. ठीक आहे, चला खालील शब्दातील सर्वनाम ओळखा. बघा आम्हाला माहितीये मूळ सर्वनाम 9. अरे बाबानो 9 ला 9 पाठ कर, तुझी कुठे वाट लागणार आहे. मग 9 पाठ केल्यानंतर काय करणार आहे का तुला, नाही. आता तुला संख्याच माहिती आहे कोण 9, ओळखायला काय प्रॉब्लेम आहे. मग या ठिकाणी बघा राम हे काय आहे मित्रांनो, हे नाम आहे व्यक्तीचं. हे काय, हे पण नाम आहे. आता या ठिकाणी आम्हाला कळलं पाहिजे की सर या वाक्यामध्ये हे का चूक आहे, हे आपल्याला माहिती, हे नाव, हे का चूक आहे.
हे का चूक आहे? हे नाम आहे. मग हा कोण आहे? हा आहे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द सर्वनाम. म्हणून याचं उत्तर क्रमांक ड आहे. लक्ष मित्रांनो, अशा प्रकारचा जर अभ्यास केला तर तुम्हाला मी 100% खात्री देतो मित्रांनो, ही फॅकॉलॉजी नाही, हे सायकोलॉजी आहे. तुमचा निकाल 100% लागणार ही तुम्हाला हमी देतो. ठीक आहे. पण प्रश्न असे बघितले तर तुम्हाला त्या टॉपिकला हात घालताना अडचण येणार नाही. नेमकं आपण काय वाचायला पाहिजे, की कुठली परीक्षा असो, उद्याची पुरवठा निरीक्षक असो की उद्याची महाभरती पोलीस भरती असो, कुठे जा, मराठीला जिथे संबंध आहे तिथे असेच प्रश्न असतात. म्हणून आपल्याला ते येणं गरजेचे आहे. ठीक आहे. चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा मित्रांनो, पुढचा जो प्रश्न आहे तो सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचा ठरेल. बघा 14वा प्रश्न आहे. 14वा प्रश्न आमच्यासाठी आहे, तुला काय हवे या वाक्यातील सर्वनाम कळा. आता कधी कधी आपला माहिती, आपला पप्पा म्हणतात तुला अजून काय हवं, अजून तुला किती पैसे हवे. म्हणजे याचा अर्थ आपल्याकडून त्यांना काय घ्यायची, माहिती घ्यायची. त्यांच्याकडून आपला माहिती घ्यायची. माहिती घेण्यासाठी विचारला जाणारा जो शब्द असतो, त्या सर्वनामाचा प्रश्न विचारण्यासाठी उपयोग केला जातो, त्या जो सर्वनाम असतो त्या सर्वनामाची जात आपल्याला माहित झाली पाहिजे. बघा मित्रांनो, मग आता या ठिकाणी काय विचारलं बघा, तुला काय हवे वाक्यातील सर्वनाम ओळखा. बघा या ठिकाणी आम्हाला कळलं पाहिजे तुला आणि इथं काय काय हे काय आहे मित्रांनो, सर्वनाम आहे. आम्हाला जर माहित झालं मूळ सर्वनाम 9 आहेत, ही गोष्ट क्लिअर झाली तर पुढे अडचण येणार नाहीये. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा पहिलं ऑप्शन आहे मित्रांनो हवे, तुला, आणि या ठिकाणी दिलंय काय. हे आहे मित्रांनो सर्वनाम. लक्षामध्ये, यापैकी नाही हे उत्तर नाही, याचं उत्तर आहे मित्रांनो काय. असेच प्रश्नाची उत्तर आम्हाला जर कॉन्फिडेंटली आले तर अडचण राहायचा प्रश्नच नाही. ज्या दिवशी तुम्ही परीक्षा दिली त्या दिवशी कळायला पाहिजे मित्रांनो आपलं उत्तर अगदी बरोबर आहे आणि 100% आपला निकाल लागणार आहे. ठीक आहे. चला आता पुढचा एक प्रश्न घेऊया. त्या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळेल की आपल्याला अजून काय काय वाचन करावं लागेल आणि ते 100% तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंग भेदाने बदलत नाही. बघा प्रश्न बघा किती प्रश्न महत्वाचा आहे. आणि अशा प्रश्न असे येतात की आपला कधी कधी ते आपण आंधीटोले मारून जातो, नंतर कळतं घरी गेलं अरे यार हे तर उत्तर चुकलं आपलं, असं होणं मित्रांनो. बघा आता या ठिकाणी तुम्हाला माहिती हे उत्तर का चेंज, बघा हे का नाहीये, इथं सांगितले लिंग भेदाने बदलत नाही. इथं बदलतं कसं बरं, तो कधी येतं ती, कधी येतं ते, कधी येतं त्या, म्हणजे याचा प्रश्न मिटला. हे नाही. आता बघा हे का चूक आहे बरं, याची भीतीच बघा ना. आपण म्हणत नाही का हा ही हे हो, बरोबर ना, हा ही हे ह्या, म्हणजे हेही संपला. त्यानंतर राहिला प्रश्न कोणता आता बघा बरं, लिंग भेदाने बदलत नाही. बघा लिंग भेदाने या ठिकाणी आम्हाला दिसणारा कोण आहे, मी. याचा काही लिंगाचा संबंध आहे का बघा बरं. पुरुष जरी असला आणि स्त्री जरी असली तरी मीच म्हणते, असं आहे का, नाही ना सर काही भागात असं आहे. नाही मित्रांनो, सर्वकडे ठीक आहे. म्हणून आपल्याला कळलं पाहिजे मी हा लिंगानुसार काय बदल होतो का, कोणतं जरी लिंग असलं तर मीच, बरोबर. म्हणून या ठिकाणी उत्तर आहे मी, पण हे बदल होतो जो जी जे ज्या, म्हणून हे उत्तर नाही, उत्तर आहे क. बघा मित्रांनो, असे दर्जेदार प्रश्न तुमच्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून मी खास करून तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर तुमच्याकडनं मला एकच अपेक्षा आहे मित्रांनो की या व्हिडिओचा उपयोग सर्व गरजवंतांना व्हावा, यासाठी आपण आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचं काम कराल, अशी मी तुमच्याकडे एवढीच अपेक्षा करतो. तुमच्यासाठी मी दररोज मेहनत घेणार. परीक्षा होण्याच्या अगोदर पूर्ण प्रश्नपत्रिका तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचं काम करत आहे. आणि टॉपिक वाईज नाम झाला, सर्वनाम झाला की नाम, नामानंतर विशेषण, विशेष नंतर क्रियापद, क्रियापदानंतर आपल्याला जे सव्यय, नंतर अव्यय, मग केवळ प्रयोगी अव्यय असेल, उभयनवी अव्यय असेल, शब्दयोगी अव्यय असेल, प्रत्येक टॉपिकवर दररोज आपल्याला 15-15 प्रश्नाचा जर सराव झाला तर मित्रांनो तो व्याकरणाचा भाग हा तुम्हाला 100% कळेल. आणि याचा फायदा कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जिथे जिथे मराठीचा संबंध आहे कुठेही जा, असे प्रश्न जर तुम्हाला माहीत झाले तर 100% तुम्हाला त्रास होणार नाही. आणि तुम्ही मला मॅसेज देणार, सर तुमच्यामुळे मी नोकरी लागलो, या अपेक्षेपोटी हा माझा हेतू आहे. आणि हा हेतू सर्व विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचं तुम्ही काम करणार आहात. म्हणून परत तुम्हाला सांगतो, वेदांत करिअर अकॅडमी मी घेऊन आलेलो आहे स्वतः खास विद्यार्थ्यासाठी. मित्रांनो, चॅनलला लाईक
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढंच तुम्हाला सांगतो आणि आजच्या महत्त्वाच्या भागामध्ये आपण इथे थांबूया. परत उद्या भेटणार आहे, जाणार नाही, उद्या परत भेटणार आहे एक नवीन प्रश्न घेऊन तुमच्यासाठी. थांबूया. ऑल द बेस्ट. थँक्यू.